रोज पहाटे वेळेवर इतरांना उठविण्याचे आणि प्रार्थना सांगण्याचे काम वृंदा उत्कृष्ट तऱ्हेने पार पाडित होती. मधून-मधून पुरुष वर्गापैकी कुणीतरी तिच्या मदतीला येत. चहा न्याहारी उरकली की पुरुष वर्ग कुदळी फावडी घेऊन रस्ता खोदण्याच्या कामाला जात. स्त्रिया गावात जात. मुंबईला चाळी-चाळीतून जी कामे त्या करीत असत, तीच कामे त्यांना इथे करायची होती. घरे साफसूफ करण्यापासून प्रौढ साक्षरता वर्ग चालवण्यापर्यंत सगळ्या कामात कल्याण मंदिरातल्या स्त्रिया हुशार नि अनुभवी बनलेल्या होत्या. वृंदा कैलासपुरासारख्या खेड्यात वाढलेली असल्यामुळे खेड्यातल्या लोकांशी मिळून मिसळून कसे वागावे, त्यांना आपलेसे करून कसे घ्यावे वगैरे गोष्टी तिला चांगल्या अवगत होत्या. शहरी लोकांपेक्षाही खेडूत लोकांशी ती चटकन समरस होत असे. सुरुवातीला घरे साफसूफ करून व्यवस्थित लावणे, त्यानंतर घराचे आरोग्य, शारीरिक आरोग्य, मुलांची शुश्रूषा, पाकशास्त्रात नवीन पदार्थ बनवायला शिकवणे, हातशिलाईने कपडे वेचायला शिकवणे वगैरे क्रमबद्ध कार्यक्रम स्त्रीवर्गाने पहिल्या दिवशीच आखून टाकला आणि शिबिर संपेपर्यंत सुमारे 1 महिन्याभरात हा कार्यक्रम संपविण्याच्या दृष्टीने कामाची विभागणी आपापसात करून घेतली होती. दुपारी 11 वाजता काम उरकून त्या परत येत आणि स्वयंपाकाला लागत. सुशीलाबाईंनी म्हटल्याप्रमाणे स्त्रीवर्गाने आपल्यापुरते स्वयंपाकाचे काम हाती घेतले होते. त्यानंतर 2-3 दिवसांनीच त्यांचे खमंग मसाल्याचे सुग्रास जेवण बघून आपणालाही तिथे प्रवेश मिळावा म्हणून पुरुष वर्गाने विनंती केली. मग स्वयंपाकी जाऊन स्वयंपाकघराची जबाबदारी स्त्रीवर्गाने हौशीने पत्करली. कामाला 10 हात लागल्यावर पाकसिद्धीला वेळ लागत नसे. दुपारी 12 वाजता थकून भागून घामाघूम होऊन युवक मंडळी घरी येत, तेव्हा विविध पदार्थातून आणि ताज्या भाज्यातून उसळलेला खमंग मसाल्याचा वास बाहेर दारातच त्यांच्या नाकात शिरे. सर्वांची जेवणे गप्पा मारीत, हास्य विनोदात मोठ्या आनंदाने होत. दुपारी विश्रांतीच्या वेळी सगळेच आराम करीत असत असे नसे. त्यावेळी बसल्या बसल्या अगर पडल्या पडल्या चर्चा, वाचन, अगर गप्पा होत. 3 वाजता चहा होऊन पुन्हा मंडळी आपापल्या कामाला बाहेर पडत. संध्याकाळी 5 वाजता भगिनी मंडळ परत येई आणि स्वयंपाकाला लागे. 6 वाजता श्रमिक पुरुष काम आटोपून परत येत. स्नान जेवणे उरकली की रात्री सांस्कृतिक कार्यक्रम होत. त्यात करमणुकीचे कार्यक्रम रोज असत. या कार्यक्रमाला गावातली स्त्री पुरुषनी मुलेही मोठ्या औत्सुक्याने हौशीने बहुसंख्येने उपस्थित राहत असत. निर्मल सहजीवनामुळे एकमेकांच्या ओळखी चटकन झाल्या नि स्नेहभाव निर्माण झाला. भिन्न जातीच्या, भिन्न प्रांताच्या आणि भिन्न अभिरुचीच्या लोकांचे ते एक आदर्श संमेलन होते. तरी जणू हे एक कुटुंब आहे अशी भावना आपोआप निर्माण झाली आणि या मोठ्या कुटुंबात समान आवडीनिवडीप्रमाणे आपोआपच विविध गट पडले. त्यांची आपापसात मैत्री वृद्धिंगत होऊ लागली. आपण कुठल्या तरी एका नवीन जगात वावरतो आहोत असे वृंदाला वाटत होते. जुन्या जगातले कटू प्रसंग, मानसिक क्लेश, दुःखद स्मृती सारे काही ती विसरून गेली. शिबिर पद्धती तिला आवडली. ही शिबिरे म्हणजे माणसांची मने विशाल बनविण्याची उत्कृष्ट ठिकाणे आहेत असे तिला दिसून आले. भरपूर श्रम करावेत, मिळेल ते साऱ्यांनी आनंदाने खावे, विविध साधनांनी मनाचा आणि बुद्धीचा विकास करावा, कशाचाही लोभ नाही, कसलाही क्रोध नाही. एका मोठ्या कुटुंबात असूनही भेदभावाचे मालिन्य नाही, स्वार्थाची कटुता नाही. सगळ्यांचा जीवन प्रवाह कसा विशुद्ध होऊन वाहत आहे. एक दिवस दुपारी स्वयंपाकघराला लागून असलेल्या जेवणाच्या दालनात वृंदा पत्रावळी मांडीत होती. काम आटोपून नदीवरून युवक मंडळी स्नान आटोपून आली की पाने मांडायला घ्यायची असा सुशीलाबाईंनी नियम घालून दिला होता. त्याप्रमाणे पत्रावळी मांडण्याचे काम चालू होते. वृंदा पत्रावळी मांडीत होती. दुसरी एक मुलगी द्रोण ठेवीत होती. तेवढ्यात युवक मंडळाचा प्रमुख प्रभाकर नागपूरकर दाराशी आला आणि त्याने म्हटले, "वृंदाताई, जरा बाहेर येता का? एक पेशंट आहे." शिबिर सुरू झाल्यापासून गेल्या 10-12 दिवस पेशंट्सना तोटा नव्हता. शिबिरासाठी आणून ठेवलेल्या प्रथमोपचार पेटीला रोज सकाळ संध्याकाळ तोंड उघडावे लागत असे. फावडी कुदळी हातात धरायची जन्मात कधी सवय नसलेल्या युवकांची रणांगणावर प्रथमच करी शस्त्र धरलेल्या योद्ध्यासारखी अवस्था होत असे आणि शत्रूचे शिर उडवता उडवता स्वतःचे पेर कापावे तसे घडे. कुणाच्या हाताला खरचटे तर कुणाचे पाय जखमी होत. जखम किरकोळ असली तर मुक्कामावर आल्यावर शुश्रूषा होई. कल्याण मंदिरातली इथे आलेली सगळी मंडळी प्रथमोपचार परीक्षेत पास झालेली होती. स्त्रीवर्ग गृहपरिचर्येतही अनुभवी होता. प्रथमोपचाराची व्यवस्था कमाताईंकडे असे,
पण वेळ प्रसंगी कुणीही ते काम करीत असे. हातातल्या पत्रावळी खाली ठेवून त्याच्याबरोबर दालनाबाहेर पडत तिने विचारले, आज कुणाला कुठं लागलंय? कोमल बाबूंच्या हाताला लागलंय, पण आयोडीन झोंबतं म्हणून लावून घ्यायला ते तयार नाहीत. वृंदा चालता चालता थांबली नि म्हणाली, मग मी काय करणार त्यात? तेच आम्हाला पाहायचं आहे. तुम्ही रोज सकाळी प्रार्थना सांगता तेव्हा जादूसारखा सगळ्यांवर परिणाम होतो. तुमच्या सांगण्याचा आता काही परिणाम होतोय का ते पाहूया. वृंदा बाहेरच्या दालनात आली. खिडकीशी वाऱ्यावर दोन्ही हातांचे पंजे उघडे वर धरून कोमलकांती घोष उभा होता. 27-28 वर्षांचा हा बंगाली तरुण वर्णाने काहीसा सावळा पण रूपाने देखणा होता. बांधा मध्यम, शरीर सडपातळ होते. चेहरा बदामाकारी आणि मोठा नाजूक होता. नाक रेखीव तरतरीत होते. त्यांचे मोठाले भावदर्शी डोळे पाहणाराचे चित्त चटकन वेधून घेत. त्या विशाल डोळ्यात सदा कसली तरी विलक्षण आर्तता उमटलेली असे. नामाप्रमाणेच तो कोमल होता. ती खिडकीशी त्याच्याजवळ आली. दिनेश गुप्ता उजव्या हाताला आयोडीनचा फाया आणि डाव्या हातात आयोडीनची बाटली घेऊन आयोडीन लावण्याच्या पावित्र्यात उभा होता. कोमलबाबू आपल्या उचलून धरलेल्या पंजाकडे पाहत होता. पायात बाण रुतून घायाळ झालेल्या हरणाने ज्या करुण आर्ततेने आपल्या जखमेकडे पाहावे, अगदी तीच आर्तता त्याच्या विशाल काळ्याभोर डोळ्यात उमटली होती. तिने त्याच्या कमलदलाप्रमाणे दिसणाऱ्या पंजाकडे पाहिले. ते नाजूक पंजे अगदी सोलवटून निघालेले होते आणि ठिकठिकाणी रक्त साकळलेले होते. तेवढ्यात समोरच्या दालनातून कमाताई विजेच्या वेगाने आत आली. कोमलकांतीच्या पंजाकडे पाहून घाबरून तिने म्हटले, अगं बाई, हे काय? काय ही हातांची दुर्दशा? तिचे घाबरेनी कळवळ्याचे उद्गार ऐकून वृंदा हसरीनी म्हणाली, यांच्या हाताकडे पाहून कुणालाही वाटावं की इथं शिबिरात येणाऱ्याला सक्त मजुरी करावी लागते. सदानंदाने म्हटले, तरी आम्ही यांना सांगत होतो की कुदळ काम तुम्ही करू नका. कुदळी मारणे हे तुमच्यासारख्या नाजूक लोकांचं काम नव्हे. त्याने केलेला नाजूकपणाचा उल्लेख कोमलकांतीला झोंबला. त्याने आपल्या रेखीव भुवया चढवीत म्हटले, ती सवय लागण्यासाठी तर इथे यायचं असतं, नाहीतर मग आपल्या श्रमदान शिबिराचा उद्देश काय? मी इथे कष्ट करण्यासाठीच आलो आहे. दिनेश गुप्ताने म्हटले, पण तुमच्या नाजूक हातांना झेपेल असं काम घ्या ना. तुम्हा इतर मंडळींना जे झेपतं ते मलाही झेपलंच पाहिजे. इथे एका महिन्यात नाजूक हात हवे तेवढे राठ होतील. दिनेश गुप्ताने आयोडीनची बाटली वृंदाच्या हातात देत त्याला म्हटले, राठ हात बनवायला तुझी किती तयारी आहे ते आत्ताच दिसू दे. आयोडीनच्या बाटलीकडे पाहत कोमलकांतीने हाताचे पंजे तिच्या समोर धरले. बाटली बाजूला ठेवून वृंदाने किंचित हसत म्हटले, पण हात बरे झाल्याशिवाय ते दिसणार कसे? त्यासाठी आयोडीन शिवाय दुसरा काही उपाय असला तर पाहते. कमाताईला तिने म्हटले, सुशीलाबाईंजवळ मलमाची बाटली आहे, ती आण ना. तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडताच कमाताई सुशीलाबाईंकडे धावली. बँडेज शोधण्याच्या अगर चौकशी करण्याच्या भरीस न पडता तिने आपले पांढरे जुने भट्टीचे पातळ फाडले नि ते सगळे साहित्य घेऊन ती बाहेर आली. तिच्या मदतीने वृंदाने कोमलकांतीच्या हाताला मलमपट्टी बांधली. 2 दिवसांनी त्याचा हात बरा झाला. पण या प्रसंगातून एक गोष्ट वृंदाच्या लक्षात आली, ती म्हणजे कमाच्या हृदयात कोमलकांतीविषयी उदित होत असलेली मृदू भावना. पण त्याबद्दल ती कमाला दोष देत नव्हती, कारण कुणाचेही चित्त आकृष्ट व्हावे असे कोमलकांतीचे रूप तर होतेच, पण शिवाय त्याच्या वागण्यात बोलण्यात उच्च कुलीन घराण्याची छाप स्पष्ट दिसून येत होती. त्याचं शिक्षण किती झालंय हे तिला निश्चित कळलेले नसले तरी त्याच्या अंगी कुठकुठल्या कला आहेत हे गेल्या 8 दिवसात तिला माहीत झाले होते. रोज रात्री करमणुकीच्या कार्यक्रमात त्याचा बासरी वादनाचा कार्यक्रम असे. कोमलकांतीचे बासरी वादन झाल्याशिवाय कार्यक्रम पुराच होत नसे. पहिल्या दिवशी रात्री बिछाण्यावर पडल्यावर तिच्या कानी जे बासरीचे सूर आले होते ते त्याच्याच नाजूक बोटांच्या हालचालीतून बाहेर पडले होते. सकाळी प्रार्थनेच्या वेळीही तो हिंदी आणि बंगाली भजने म्हणत असे. त्याचा आवाज सुरेल नव्हता, पण भावस्पर्शी होता आणि त्याची म्हणण्याची पद्धत मोठी अर्थवाही असे. त्यामुळे त्याचे संगीत श्रवणीय वाटे. कमाताई तशी संयमिनी विचारी होती. ती स्वभावाने धीट आणि मोकळेपणी वागणारी असली तरी भावनेच्या भरात वाहून जाण्याचा तिचा स्वभाव नव्हता. कल्याण मंदिरात काम करताना ती पुरुष वर्गात नेहमी मोकळेपणे मिसळत असे. स्त्रीत्वाच्या मर्यादा सांभाळून पण निसंकोचपणे वावरत असे.
पण अद्यापपर्यंत कुणाविषयी तिच्या मनात अशी मृदू भावना निर्माण झाल्याचे वृंदाला कधी दिसून आले नव्हते. कमाची भावना इतकी अस्पष्ट होती की सतत निकट सहवासात राहणाऱ्या वृंदाला सुद्धा त्याबद्दल संशय पडत असे. पण अलीकडे कोमलकांतीच्या मागोमाग तिची नजर फिरत असते, त्याच्याविषयी ती बरीच आस्था दाखवते आणि आपण दोघी एकट्या असलो की तिच्या बोलण्यात नकळत त्याचा उल्लेख ती वारंवार करते, या गोष्टी वृंदाच्या लक्षात आल्या होत्या. पण त्याबरोबर हेही तिच्या लक्षात आले होते की स्वतःची मृदू भावना इतर कुणाच्याही लक्षात येऊ नये अशी कमाताई दक्षता घेत असते, सावधगिरीने वागत असते. शिबिरातले दिवस अगदी आनंदात भराभर जात होते. 3 आठवडे केव्हा निघून गेले ते कळले सुद्धा नाही. रस्ता तयार करण्याचे काम अपेक्षेपेक्षा आधी पुरे झाले. ज्या दिवशी हे काम पुरे झाले त्या दिवशी हा रस्ता व एकंदर शिबिर पाहण्यासाठी काही सरकारी अधिकारी आले. त्याच दिवशी शिबिराचा समारोप समारंभ उरकून घेण्यात आला. पाहुण्यांनी मन लावून गोडी घेऊन शिबिरातर्फे झालेली विविध विधायक कार्ये पाहिली. इतक्या अल्पावधीत इतका उत्कृष्ट रस्ता तयार झालेला पाहून आश्चर्य व्यक्त केले नि धन्यवादही दिले. भावे गुरुजींनी आपल्या भाषणाच्या शेवटी म्हटले, देशसेवेने प्रेरित होऊन समाजकार्यासाठीच इथे आलेल्या युवक युवतींनी आपापले कर्तव्य पार पाडले आहे. अपुरे काम पुरे करण्याचे आणि तसेच पुढे चालू ठेवण्याचे कार्य सरकारने करणे अगत्याचे आहे. नाहीतर केलेले श्रमदान वाया जाईल. शिबिराचे श्रम फुकट जाणार नाहीत. एवढेच नव्हे तर स्त्रीवर्गाने घरोघरी हिंडून जे कार्य केले, जी जागृती केली, ती सतत टिकवण्यासाठी इथे एखादी ग्रामसेविका ठेवण्याची खटपट करण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. समारंभ संपला. श्रम करणाऱ्यांना श्रमसाफल्याचा, केलेल्या कामाचे चीज झाल्याचा आनंद मिळाला. शिबिराचे कार्य आता संपलेच होते. दुसऱ्या दिवसापासून दिवाळी सुरू होणार होती, म्हणून काही मंडळी त्याच दिवशी आपापल्या घरी निघून गेली. उरलेल्या मंडळींनी इथे शिबिरातच राहून सामुदायिक दिवाळी साजरी करण्याचा बेत आखला. या 5 दिवसात आसपासच्या प्रेक्षणीय स्थळांच्या सहली काढणे नि केवळ आनंदात नि विविध करमणुकीत दिवस घालवणे एवढाच कार्यक्रम होता. आतापर्यंतच्या आखीव शिस्तबद्ध दैनंदिनीला फाटा देण्यात आला. आता पहाटे उठण्याची सक्ती नव्हती. कामावर जाण्याचा प्रश्न नव्हता. सुटीचं संपूर्ण वातावरण शिबिरात पसरणार होतं, नव्हे पसरलं होतं. उन्हाने तापलेली जमीन मृगाच्या पावसाने भिजावी तशी सगळ्यांची मने आनंदाने भिजली. कामाचा बोजा अजिबात गेल्यामुळे ती हलकी फुलकी बनली. आता उरलेले 5 दिवस यथेच्छ खाणे, रानावनातून मुक्तपणे हिंडणे, पौर्णिमा नदीत मनसोक्त डुंबणे आणि 5 दिवसांनंतर इथल्या स्मृती घेऊन आपापल्या घरी जाणे, सगळ्यांची मने आनंदाने बहरली होती. त्या रात्री वृंदा बिछाण्यावर पडली तेव्हा तिचे मन मात्र जड झाले होते. दुपारी समारंभाच्या वेळी स्त्रीवर्गाच्या वतीने केलेल्या आपल्या छोट्याशा भाषणात सांगितल्याप्रमाणे गेले 3 आठवडे तिचे खरोखरच मोठ्या आनंदात गेले होते. जीवनातले सारे दुःख ती इथे विसरून गेली होती. कुटुंबीय जीवनातला प्रेमळपणा तिला इथे लाभला होता. शिवाय ज्या शांत संथ ग्रामीण जीवनात ती जन्मापासून वाढली होती, त्या जीवनाची तिला आवड होती ते तिला मिळाले होते. मुंबईला परत जाणे तिच्या अगदी जीवावर आले होते. तिथली गजबजलेल्या चाळीतली आपली खोली तिच्या नजरेसमोर आली. शिलाई कपड्यांचा ढीग दिसला. कामाचा अगर कुठल्याही प्रकारच्या कष्टाचा तिला कंटाळा नव्हता. जन्मापासून तिला कामाची, कष्टाची आवड होती, सवयही होती. पण त्या कष्टापासून तिला कुठच्याही प्रकारे समाधान मिळत नव्हते, मनाला शांती लाभत नव्हती. डोळ्याला झापड लावलेल्या घाण्याच्या बैलाने अनिच्छेने सारखे फिरत राहावे तसे तिचे जीवन चालले होते. कुठच्याही स्मृतींना चाचपडण्यासाठी मनाने रेंगाळू नये म्हणून अष्टप्रहर ती शरीराला कामात गुंतवून ठेवीत होती. आशा, इच्छा, तृप्ती, जिव्हाळा, जीवनातले सारे प्रकाश किरण मावळले होते. मुंबईचा तिला उबग आला होता. संध्याकाळी भावे गुरुजींनी तिला सहज म्हटले की, खेड्यात तुमचे चित्त अधिक रमते नि खेड्यात काम करणे तुम्हाला आवडते, तर मग आमच्या भारत सेवा समाज संस्थेत का येत नाही? इथे आलात तर तुम्हाला खेड्यातून कार्य करायला मिळेल. तिने हसून म्हटले होते, कल्पना वाईट नाही, बघूया. मुंबईला गेले की विचार करून तुम्हाला कळवीन. आता बिछाण्यावर पडल्या पडल्या ती या गोष्टीचा विचार करू लागली. ती सकाळी उठली तेव्हा तिचे मन बरेच शांत आणि स्थिर झाले होते. आज रोजच्या सारखी घंटा खणखणण्याचा प्रश्न नव्हता. जाग येईल त्याप्रमाणे एक एक जण उठत होता. आज रोजच्या सारखे कुदळ्या फावड्यांचे काम नव्हते.
फक्त वाड्याच्या दर्शनी आवारात दीपोत्सवी सजावट करावयाची होती. सुशीलाबाईंनी सडा संमार्जन केले. वृंदा आणि कमा दोघींनी मिळून रांगोळी रेखली. आता त्या वाड्याला खऱ्या राहत्या घराचे स्वरूप आले होते. कुटुंब वत्सल गृहाची शोभा आली होती. दुपारी जेवणे उरकून 2.5 मैलावर असलेल्या हटकेश्वराच्या टेकडीवर सहलीसाठी जाण्याचे ठरले. गर्द झाडीने वेष्टीत असे हे मोठे रमणीय स्थळ होते. हटकेश्वराच्या दर्शनाने कैलासनाथाच्या दर्शनाचा पुन्हा प्रत्यय मिळेल म्हणून वृंदा तिथे जायला विशेष उत्सुक होती. पण सुशीलाबाईंनी, मला टेकडी चढवणार नाही म्हणून मी घरीच राहीन नि थोडंसं फराळाचं उरकून टाकीन, असे म्हटले तेव्हा वृंदाने आपला बेत बदलला. त्यांना एकट्याना ठेवून जाणे तिला बरे वाटेना. 3 प्रहरी सगळी मंडळी गेली. सुशीलाबाईंनी मैदा भिजवला. वृंदाने सारण तयार केले नि दोघी करंजा करायला बसल्या. वृंदाला गेल्या दिवाळीची अकारण आठवण होऊ लागली. गेल्या वर्षीपेक्षा हे आजचे दिवस किती वेगळे होते. गेल्या वर्षी आपल्या जीवनात आशेचे निरांजन तेवत होते. इच्छा, आकांक्षा, जिव्हाळा, प्रेम मनाचे ताट षड्रस पक्वान्नांनी भरलेले होते. भावी सौख्याचा सुगंध सभोवार दरवळत होता. गेल्या वर्षी रात्रीचा दिवस करून आपण फराळाचं बनवलं होतं आणि आजही हे फराळाचं साहित्य करायला बसलो आहोत, पण किती वेगळ्या परिस्थितीत. पण लगेच आपल्या मनाने चालवलेल्या या तुलनेची तिला शरम वाटली. छे छे, किती संकुचित वृत्ती आपली. गेल्या 3 आठवड्यातल्या इथल्या जीवनक्रमातून आपण काहीच का उचललं नाही. अंतर्मुख होऊन क्षुद्रता पिंजत बसण्यापेक्षा बहिर्मुख होऊन विशाल दृष्टीने जगातल्या सत्प्रवृत्तींचा अनुभव घेणं जास्त चांगलं नाही का. गेल्या 3 आठवड्यात इथं आपण प्रेमळ कुटुंबात आल्यासारखं नाही का वाटलं. प्रभाकर नागपूरकर कोण कुठला, पण गेल्या 3 आठवड्यात मोठ्या भावाची दुर्लभ माया आपण अनुभवली नाही का. दिनेश गुप्ताबद्दल आपल्या मनात जिव्हाळा उत्पन्न झाला. मुंबईला असताना आईच्या मायेचा भास उत्पन्न करणाऱ्या सुशीलाबाई इथे 3 आठवड्यातल्या सतत सहवासाने या भासातून त्यांनी मूर्तिमंत सत्य निर्माण केलं. कोमलकांती, कुठल्या कुठे दूर राहणारा बंगाली तरुण, पण जणू लहानपणापासून आपल्या घरात वाढला आहे असं अलीकडे आपणाला पदोपदी वाटत नाही का. आणि 5 दिवसानंतर तो पुन्हा आपणाला भेटणार नाही म्हणून मनातून आपणाला दुःख होत नाही का. कोळी आपल्या भोवतीच धागा विणीत असतो, पण माणूस मायेचे धागे दुसऱ्या भोवती गुंफीत असतो. या मायेच्या धाग्यामुळे दूर दूर राहणारी अपरिचित माणसे सुद्धा किती जवळ येतात नि जीवन स्नेहार्द्र बनवतात याचा अनुभव आपण इथे घेतला. आपले दादाजी म्हणत असत, वसुधैव कुटुंबकम. ते यापेक्षा निराळं नाही. मग कशाला ही संकुचित वृत्ती. संकुचित वृत्तीतून सुख मिळण्याऐवजी दुःखच निर्माण होते. चराचर सृष्टी व्यापून सुद्धा 1 अंगुळ उरावं इतकं ईश्वराचं मन विशाल आहे, पण त्याने निर्माण केलेल्या माणसाचं मन विशाल असायला नको का. तिला आपल्या दादाजींची आठवण झाली. त्यांच्या जीवनचरित्रातल्या तिने स्वतःच्या हयातीत पाहिलेल्याने ऐकलेल्या अनेक स्मृती धूप अगरबत्तीसारख्या मनात उजळल्या आणि तिचे कोंदटलेले मन त्या पवित्र सुगंधाने भरून गेले. प्रसन्न होऊन ती मनाशी हसली. सुशीलाबाईंनी विचारले, का ग एकदम हसलीस, काय झालं. वृंदा किंचित दचकली, पण लगेच तिने हसत म्हटले, रात्री जेवताना आपल्या गप्पा चालल्या होत्या ना, त्या एकदम आठवल्याने हसू आलं. कोमल बाबूंची कल्पना आठवली. या वर्षी सारखीच दरवर्षी आळीपाळीने एकमेकांच्या घरी जमून सामुदायिक दिवाळी साजरी करण्याची त्यांची कल्पना खरोखरच छान आहे, नाही. कल्पना छान आहे, पण दरवर्षी ते जमलं पाहिजे. बोलता बोलता एकदम काहीतरी आठवून सुशीलाबाईंनी विचारले, वृंदा, कमा कोमल बाबूंच्या आसपास नेहमी घोटाळत असते. दोघांचं अलीकडे बरंच सूत जमलेलं दिसतंय, तुझ्या लक्षात आलं का. वृंदा हसली. सुताने स्वर्गाला जाण्याचा विचार दिसतोय तुमचा. जमलं तर काही वाईट नाही. आईबापाची चिंता दूर होईल. गेली 2-3 वर्षे खटपट करताहेत, पण तिच्या पत्रिकेतला मंगळच जिथं तिथं आडवा येतो. कोमलकांती, तुला कसा वाटतो. वृंदाने हसून म्हटले, माझ्यापेक्षा तुम्ही वडीलने अनुभवी. तुमचं जे मत असेल तेच बरोबर. मला तर वाटतं की त्याच्यासारखा तरुण शोधून मिळायचा नाही. रूपात नाव ठेवायला जागा नाही. कालच सदानंद म्हणाला की तो वकिलीची परीक्षा पास झालेला आहे. कलकत्त्याच्या एका जमीनदाराचा मुलगा आहे. कमाने 2 दिवसांपूर्वी ही माहिती तिला सांगितली होती. तिचे कोमलकांतीवर जडलेले प्रेम वृंदाला स्पष्ट दिसत होते.
पण जोपर्यंत कमाने आपण होऊन या गोष्टीची वाच्यता केली नाही, अगर कोमलकांतीने अद्याप तसे दर्शवलेले नाही, तोपर्यंत या गोष्टीवर बोलत राहणे बरे नाही, असे वाटून वृंदाने तो विषय बदलला. 5:30 वाजता करंजांचे काम आटोपले तसे वृंदाने आपले पातळ ब्लाऊज वगैरे कपडे घेतले नि रोजच्या नियमाप्रमाणे नदीवर आंघोळीला जाण्यासाठी ती वाड्याबाहेर पडली. रोज तिच्याबरोबर कमा, शांतीबाई, अगर दुसरी कुणी ना कुणीतरी असे. मुंबईच्या चाळीत राहणाऱ्या आणि खोलीतल्या वीतभर मोरीत, तीचभर बादलीत 4 तांबे पाणी घेऊन आंघोळ करणाऱ्या मुंबईकर महिलांना इथे नदीच्या निर्मल वाहत्या भरगच्च पात्रात आंघोळ करण्याची वृंदाने सवय लावली होती. पहिल्या दिवशी पाण्यात उतरायला घाबरणाऱ्या नि थंड पाण्याने सर्दी होईल म्हणून कुशंकित होणाऱ्या स्त्रीवर्गाला आता सरिता स्नानाची इतकी गोडी लागली होती की बहुतेक जणी नदीवर जाऊनच स्नान उरकीत असत. 3-3.5 तास सतत आखडून बसल्यामुळे वृंदाच्या जखडलेल्या आणि श्रांत शरीराला बाहेरची मोकळी थंड हवा लागताच कितीतरी हुशारी वाटली. ती झपाझप पावले टाकू लागली. पायवाटेच्या डावीकडे जे विस्तीर्ण माळरान पसरलेले होते तिथे ठिकठिकाणी अद्याप गुरे चरत होती. त्याच्या अलीकडे दरडीच्या खाली पाणवठा होता. तिथेही अजून बायकांची वर्दळ होती. सूर्य अद्याप क्षितिजावर पोहोचला नव्हता, बराच वर होता. त्याची सोनेरी किरणे चंद्रकिरणांसारखी सौम्य नि शीतल होती, पण हवेत भरू लागलेला गारवा न जाणवू देण्या इतकी उबदारही होती. आणखी 5 दिवसांनी हे दृश्य दिसणार नाही, हे नेत्रसुख मिळणार नाही. पुन्हा मुंबईच्या चाळीतल्या खोलीत दिवस घालवावा लागणार. खोली नजरेसमोर येताच तिला शालनची आठवण झाली आणि ही आठवण होताच एक प्रसंग तिच्या नजरेसमोर उभा राहिला. ती इकडे यायला निघाली तेव्हा शालनने तिला म्हटले होते, "विंदाताई, तू दिवाळीला परत येशील ना?" तिने हसून म्हटले होते, "का ग? नाही आले तर माझ्यासाठी फराळाचा डब्यात घालून ठेवून दे." "ते ठेवीन ग, पण तू आली नाहीस तर तुझी ओवाळणी बुडेल ना." "ओवाळणी?" "हो ना, तुझा भाऊ आपला सारखा सारखा येऊन जातो आणि तू घरीच नसतेस. भाऊबीजेला ओवाळणी घेऊन आला आणि तू आली नाहीस तर?" भाऊ म्हणून शालन कुणाचा उल्लेख करते आहे हे वृंदाला समजले. तिने हसत म्हटले, "तर काय, अगं मी नसले तर तू आहेस ना. तू माझी छोटी बहीण आहेस. तो आला तर तू ओवाळणी घे." आता चालता चालता ते सारे तिला आठवले. आपण इकडे आल्यानंतर पुन्हा रघुनंदन आपणाकडे येऊन गेला असेल का, कोण जाणे. पण आज तो पुण्याला आपल्या सासूरवाडीला असणार हे नक्की, कारण लग्नानंतरचा त्याचा हा पहिला दिवाळ सण. एकुलता एक जावई तिथला पाहुणचार घेण्यात दंग झालेला असणार या विचाराने ती मनाशी किंचित हसली नि विचारांच्या नादात दरड उतरून नदी किनारी पोहोचली. नदीच्या पात्रात उजव्या बाजूला जो मोठा कातळी खडक होता तिकडे वळली. या मोठ्या खडकाच्या आडोशाला छोटे छोटे कातळ होते. ती जागा आंघोळीला आणि धुण्याला मोठी सोयीस्कर असल्यामुळे आल्या दिवसापासून हीच जागा वृंदाने निवडून काढली होती. वाड्यापासून ही जागा अगदी जवळ होती. दरडीवर उभं राहिलं की समोर वाड्याचा भाग दिसत असे. मोठ्या खडकाला वळसा घालून ती पुढे गेली आणि आणि एकदम आश्चर्याने थपकून उभी राहिली, कारण आंघोळीची जागा मोकळी नव्हती. पुढे जे 3 छोटे कातळ होते त्यापैकी मधल्या कातळावर पाण्यात पाय सोडून कोमलकांती पाठमोरा बसला होता नि समोर पाण्यात खडे मारून उमटणारे तरंग बघण्यात गुंतला होता. तिने आश्चर्याने म्हटले, "कोमल बाबू, हे काय? तुम्ही हटकेश्वरला गेला नाहीत?" तिच्या हाकेने तो दचकला नाही. जणू तिचीच वाट पाहत बसला असावा अशा तऱ्हेने तो हसला नि उजव्या बाजूला वळून तिच्या सन्मुख होत त्याने म्हटले, "दूरचं सौंदर्य बघण्यासाठी पायपीट करण्यापेक्षा हे इथलं 4 पावलांवरचं सौंदर्य आरामात बसून बघणं चांगलं, असा विचार केला." "मग दुपारपासून होतात कुठं?" "वाड्यातच. सगळी मंडळी गेल्यावर पुस्तक वाचित पडलो नि मग छानशी झोप काढली." त्याला उठल्याबरोबर चहा लागतो हे तिला आता माहीत झाले होते, म्हणून तिने विचारले, "मग चहाचं काय केलं? स्वयंपाकघरात कुठे आला नाहीत?" "आलो होतो, पण तुम्ही कामात गुंतला होता. त्यात व्यत्यय आणणं योग्य वाटलं नाही म्हणून बाहेर हॉटेलात चहा घेतला नि गावात चक्कर मारून इथं येऊन बसलो." कोमलकांती इतर मंडळींबरोबर न जाता घरी राहिला असेल याची वृंदाला कल्पना नव्हती, कारण सगळी मंडळी बाहेर पडली तेव्हा ती व सुशीलाबाई दोघी स्वयंपाकघरात कामात गुंतल्या होत्या. वाड्यात कुणीही नाही असे समजून आपण यांच्याविषयी जे निसंकोच मनाने बोलत होतो ते याने ऐकलं तर नाही ना, असा विचार तिच्या मनात येऊन गेला.
ऐकलं असावं असा संशयही आला, कारण तसं नसतं तर तो असा परस्पर बाहेर गेला नसता. पण त्याने ऐकलं असलं तरी त्यात अनुचित असे काही नव्हते नि ऐकले नसले तर एका अर्थी बरेच असे तिला वाटले. कपडे बाजूला ठेवून ती कातळावर बसली नि तिने हसत म्हटले, कुदळी फावडी चालवून हाताला घट्टे पाडलेत तरी तसे कष्ट करायला तुमचं शरीर काही राजी दिसत नाही. म्हणजे ते कसं? केवळ 2-2.5 मैल चालण्यात पायपिटीचं ज्याला भय वाटतं, त्याला कष्टाची सवय झाली असं काही म्हणता येणार नाही. तो हसला. आडात नाही ते पोहऱ्यात कुठून येणार? जन्मात कधी शरीराला सवय नाही. पण यापुढे पण यापुढे तरी अशी सवय लागण्याचा एवढा अट्टाहास का? त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. आल्या दिवसापासून तो असाच आश्चर्याने तिच्याकडे पाहत होता. तिचे आचार, तिचे विचार सारेच त्याला असामान्य वाटत होते. पहिल्या दिवशी पहाटे तो प्रार्थनेला येऊन बसला, तेव्हा पद्मासन बैठकीत बसलेली शुभ्र वसनधारी वृंदा कंदिलाच्या सौम्य प्रकाशात त्याच्या नजरेस पडली. हात जोडून मिटल्या नेत्रांनी ती प्रातस्तोत्र म्हणत होती. ते पाहून त्याच्या नजरेसमोर एक दृश्य उभे राहिले. लहानपणी शाळेत असताना आपल्या वडिलांबरोबर तो एकदा हरिद्वारला गेला होता. संध्याकाळी सगळ्या मंडळींबरोबर तो गंगेच्या घाटावर गेला होता. तिथे घाटाच्या पायरीवर अशीच एक शुभ्र वसनधारी विधवा तरुणी ध्यानस्थ बसली होती. पायरीलगत पाण्यात तरंगत असलेल्या द्रोणदीपांच्या मंद प्रकाशात ती मुलगी अशीच या वृंदासारखी दिसत होती. लगेच ते चित्र त्याच्या दृष्टीसमोरून सरकले नि दुसरे उभे राहिले. कलकत्त्याला आपल्या घरासमोरच्या गच्चीत रोज सकाळी सूर्यप्रकाशात पाठभर पसरलेले नि पोटरीला भिडलेले केस सुकवीत उभी राहणारी विनिता त्याला दिसू लागली. तीही अशी श्यामला शुभ्र वसनधारी विधवा मुलगी होती. आणि मग संबंध प्रार्थना संपेपर्यंत ही 2 चित्रे त्याच्या नजरेसमोर तरळत होती. गेल्या 3 आठवड्यात वृंदाचे जीवन, तिचा स्वभाव त्याने जवळून पाहिला होता. स्वतःच्या शरीराविषयी, स्वतःच्या बाह्य सौंदर्याविषयी सर्वस्वी बेफिकीर असलेली ही तरुणी इथे कष्ट करते हे तो पाहत होता. तिच्या अविरत उद्योगाचे त्याला आश्चर्यही वाटत असे. म्हणून तिने असे म्हणताच त्याने आश्चर्याने विचारले, म्हणजे श्रमदानाविरुद्ध तुमचं मत आहे की काय? वृंदा हसली. दानाबद्दल कुणाचंही मत विरुद्ध पडेल असं वाटत नाही. पण दान करताना यथाशक्ती दान करावं असा नियम आहे. प्रत्येकाला एकाच प्रकारचं दान करणं शक्य नसतं आणि अशक्यतेच्या भरीस पडून केलेल्या दानाचं विशेष फल पदरात पडतं असं नाही. प्रत्येकाच्या शरीराला कष्ट झेपतात असं नाही. कोमलकांतीने हसून म्हटले, माझ्या नाजूक शरीरावर तुमचा कटाक्ष दिसतोय. ईश्वर निर्मित गोष्टीवर कटाक्ष असण्याचं कारण नाही. कटाक्ष आहे ही जाणीव न ठेवणारावर. केवळ श्रमदानानं समाजसेवा करता येते असं थोडंच आहे. मग काय आरोग्याचे धडे, बालसंगोपनाचे ज्ञान देणे आणि पुष्कळ गोष्टी तुम्ही इथं बघितल्या आहेत. श्रमदाना इतकं ज्ञानदानाचंही महत्त्व आहे. तेही आवश्यक आहे. ज्याला ज्ञानदानाचं सामर्थ्य आहे त्याने बौद्धिक सेवा करावी. याच गोष्टीचा मी विचार करतो आहे. योजना आखतो आहे इथं येऊन. बोलता बोलता तो मध्येच थांबला आणि एका कातळावरून दुसऱ्या कातळावर झटकन अलगद उडी मारावी तसे एकदम विषयांतर करीत त्याने म्हटले, हे स्थळ, विशेषतः हा नदी किनारा किती सुंदर आहे नाही? आता इथलं वास्तव्य संपत आलंय तसा या जागेचा मोह वाढत चाललाय. त्याचे विषयांतर पाहून ती मनाशी किंचित हसली नि सभोवार निसर्गाच्या देखाव्याकडे तिने नजर फिरवली. सूर्य झपाट्याने खाली उतरत होता, पण क्षितिजाला अद्याप टेकला नव्हता. मावळत्या सूर्यप्रकाशात सारा आसमंत उजळून निघाला होता, पण त्या प्रकाशात मनाला आनंद देणारे चैतन्य नव्हते. त्या सौम्य पिवळसर प्रकाशात एक प्रकारचे औदासिन्य नि आर्तता होती. त्या पिवळसर तांबूस प्रकाशाने उजळून निघालेला सृष्टीचा भाग मनात दुःखाचे आसू पण बाहेर हसू दर्शवणाऱ्या चेहऱ्यासारखा दिसत होता. पण तरीही बघणाराचे चित्त खिळावे असे सौंदर्य त्यातून प्रकट होत होते. संध्येचे हे करुणरम्य दृश्य वृंदाला नवीन नव्हते. कैलासपूरला असताना अनेक वेळा नर्मदा किनारी बसून तिने हे दृश्य पाहिलेले होते. उषःकालीन शोभेपेक्षाही हे दृश्य तिला अधिक आवडत असे. हृदयात आसूनी चेहऱ्यावर हसू दाखवणाऱ्या संध्येशी ती अधिक समरस होत असे. सभोवार नजर फिरवीत तिने म्हटले, खरंच कुणालाही मोह व्हावा असंच हे स्थळ आहे. एकंदर गावही नावाप्रमाणेच मोठं छान आहे.
पहिल्या दिवशी रात्री आम्ही इथे आलो तेव्हा एकदम परिचित स्थळी आल्यासारखं मला वाटलं. असं का वाटतंय हे आधी कळेना, पण दुसरे दिवशी कारण लक्षात आलं. वृंदाने नुसते प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे पाहिले. त्याने म्हटले, हे गाव थेट आमच्या शांतीपुरासारखं आहे. इथं आल्यापासून मला पावलोपावली भास होतोय की मी आमच्या शांतीपुरातच आहे. तिथेही अशीच गावाला जीवन देत आमची शीतगंगा नदी वाहते. तिथेही असाच किनारा, पलीकडे अशीच शेते, अशीच मोहमयी सृष्टी, सूर्योदय सूर्यास्ताचे रंग फेकणारं असंच नीलवर्णी आकाश, असंच. बोलता बोलता त्याचा सुकुमार श्यामल चेहरा झळाळला. त्याच्या विशाल नेत्रातली आर्तता वाढली. सूर्यास्ताच्या तांबूस पिवळसर प्रकाशात त्याचा चेहरा काहीसा बालिश नि विलक्षण मोहक दिसत होता. त्या चेहऱ्याकडे पाहताना तिच्या एकदम मनात आले की याच्या दाट केसांनी शोभणाऱ्या मस्तकावर मोरपिसे खोचलेला मुकुट ठेवला तर कृष्णाच्या चित्राचं काम भागेल. ही कल्पना मनात येता तिला हसू आलं. ते पाहून तो बोलता बोलता थांबला. उत्साहभंग होऊन किंचित रोषाने त्याने म्हटले, मी सांगतो यात तुम्हाला अतिशयोक्ती वाटते काय? तसं असेल तर? तिने हसून मध्येच म्हटलं, तसं मुळीच नाही. तुमचं वर्णन शब्द बरोबर उमटायला लागलेलं पाहून मला हसू आलं. आमचं कैलासपूरही अगदी असंच या अंजन गावासारखं आहे. तिथंही अशी संथ वाहणारी आमची नर्मदा माई. तिने कैलासपूरचं वर्णन केलं. ते ऐकून त्याने म्हटलं, एकमेकांपासून शेकडो कोस दूर भिन्न भिन्न प्रांतात असलेली ही गावे किती एकसारखी आहेत नाही? जणू एकाच्याच 3 प्रतिकृती, कुठेही फरक नाही. वृंदाने हसत म्हटले, कारण ईश्वर समदृष्टी आहे. निसर्ग आपली संपत्ती वाटताना कुठेही फरक ठेवीत नाही, काही भेदाभेद करीत नाही. भेदाभेद सारे मानव निर्मित आहेत. गेल्या 3 आठवड्यात त्याची इथं शिबिरात पूर्ण जाणीव झाली. बाह्यतः माणसे वेगळी दिसली. रंग, रूप, चाली, भाषा भिन्न असल्या तरी मूलतः माणसात फरक नाही. माणसाचं हृदय, त्याच्या भावना, त्याच्या गरजा सगळीकडे सारख्याच असतात. आपण भिन्न देशीय लोक 3 आठवडे एकत्र राहिलो, पण कुठेही भिन्नत्व अगर परकेपणा जाणवला नाही. भाषेची अडचण नडली नाही, नडतही नाही. एकमेकांचा एकमेकांशी संपर्क येत नाही, त्यामुळे गैरसमजुती वाढतात नि भेदाभेद निर्माण होतात. आणि आपणच निर्माण केलेल्या भस्मासुराने आपला नाश करावा, तशी माणसांची आज अवस्था झाली आहे. पुराणात ती एका कुठल्याशा राक्षसाची कथा आहे ना, की त्या राक्षसाच्या सांडलेल्या रक्ताच्या थेंबातून राक्षस उत्पन्न होत असे. माणसाच्या भेदाभेद करण्याच्या स्वार्थी विचारातून श्वासागणिक दुष्ट प्रवृत्तीचे राक्षस निर्माण होत आहेत. आज समाजाला आपली प्रगती होत आहे असं वाटतंय. भौतिकदृष्ट्या होते आहे, पण अंतर्यामी त्याची अधोगती होत आहे. कलकत्त्याला कॉलेजात असताना एकदा धनबादच्या खाणी बघण्यासाठी आमची ट्रीप निघाली होती. त्याची मला नेहमी आठवण होते. तिथे खाणीत विजेच्या पाण्यातून खाली खोल खोल जाताना आपण जणू वर वर अंतराळात जात आहोत असे आम्हाला वाटत होते. सध्या आपल्या समाजाची तशीच अवस्था झाली आहे. भौतिक सुधारणेत झपाट्याने प्रगती होत आहे, पण सत्प्रवृत्ती, समदृष्टी माणसात असलेला ईश्वराचा अंशच नाहीसा होत आहे. वृंदा त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागली. काहीशा अबोल असणाऱ्या या सुकुमार तरुणाच्या मनातले हे तेजपुंज विचार तिला आता प्रथमच दिसले. गेल्या 3 आठवड्यात अनेक विषयांवर चर्चा झाली, व्याख्याने झाली, पण कोमलकांती त्यात फारसे बोलला नव्हता. श्रोत्याचे काम मात्र तो अगदी तन्मयतेने करीत असे. इतरांसारखे तावातावाने बोलून आपले विचार बाहेर फेकण्याचा त्याचा स्वभाव नाही, हे तिला आढळून आले होते. तो लाजाळू वृत्तीचा आहे असे तिला सुरुवातीला वाटे, पण तसे नसून त्याच्या काहीशा अंतर्मुख वृत्तीमुळे तो लाजाळू आणि अबोल वाटतो असे तिला अलीकडे दिसून आले होते. तिने हसून म्हटले, बरेच कृपण आहात तुम्ही कोमल बाबू. इतके दिवस लपवून ठेवलेली ही अमोल विचाररत्ने आता जाता जाता हळूच दाखवता आहात. तो हसला. त्या हास्याबरोबर त्याच्या डोळ्यात प्रकर्षाने उमटलेली आर्तता लुप्त झाली. निस्निग्ध सौम्य भावना दृगोच्चर झाली. हसत हसत त्याने म्हटले, योग्य रत्नपारखी भेटला की त्याला रत्ने दाखवाविषयी वाटतात नव्हे, ती आपोआपच बाहेर येतात. ती हसली. आता कृपण म्हटलं त्याची लगेच एवढी भरपाई कशाला? सत्य गोष्टीची जाणीव करून द्यायला. ती हसली आणि तिने विषय बदलला. आज तो बोलका झाला आहे हे पाहून तिला काहीसे नवल वाटले, पण बरेही वाटले.
गेल्या 3 आठवड्यात त्याच्याविषयी तिच्या मनात नुसता स्नेह उत्पन्न झाला नव्हता, तर काहीसा जिव्हाळाही निर्माण झाला होता. आणि आता त्याचे विचार ऐकताना त्याच्या स्वभावाचा जो नवा पैलू तिच्या दृष्टीस पडला, त्यामुळे तिचे मन समाधानाने उल्हसित झाले. गप्पांना मोकळेपणा आला. बोलता बोलता कौटुंबिक विषय निघाला तसे तिने विचारले, शांतीपूरला कोण कोण मंडळी असतात तुमची? फक्त माझे वडील आणि त्यांची धाकटी बहीण आणि मी. आपण उतरलो या अंजनगावकरांच्या वाड्यासारखाच आमचाही तिथे मोठा वाडा आहे. तुम्ही तिथे जमीनदार आहात? त्याने हसत म्हटले. हयात जमीनदाराचा एकुलता एक वारस. 7 बहिणींनंतर या भावी जमीनदाराचा भावंडात शेवटचा 8वा नंबर लागतो. तिने हसून म्हटले. मग भाग्यवान आहात. 7 बहिणी कौतुक करायला आहेत. 70 असल्या तरी आईच्या कौतुकाची सर नाही. त्याच्या डोळ्यात नेहमीची आर्तता तरळली, पण लगेच त्याने हसत चेष्टेने म्हटले, अधिक बहिणी असणं ही काय सुखाची गोष्ट आहे? आपल्या भावाचा कुठच्या बहिणीकडे अधिक ओढा आहे हे कावळ्याच्या नजरेने त्या बघत असतात नि मग आपापसात बंधुप्रेमाची ओढाताण करतात. तुमची आई तुमच्या फार लहानपणी गेली का? मी 2 महिन्यांचा असताना. आमच्या आत्यानेच आम्हा सगळ्या भावंडांना वाढवलं. आत्या लहानपणी विधवा झाल्यापासून आमच्या घरीच राहते. आईच्या पश्चात बाबांनी दुसरं लग्न केलं नाही, त्यामुळे घरकारभाराचा सगळा बोजा आत्याला उचलावा लागला. तुमच्या बहिणी? त्या सगळ्या आपापल्या घरी संसारात गुंतलेल्या आहेत. घरची जबाबदारी आत्याच सांभाळते. आमच्या घरी आल्या गेल्याचा राबता फार असतो. जमीनदाराचं घर गाव लोकांच्या सेवेला तयार असले पाहिजे आणि कुठलीही गरज सारायला उघडे असले पाहिजे, अशी आमच्या घराण्यात पूर्वापार चालत आलेली परंपरा माझे वडील काटेकोरपणे पाळीत असल्यामुळे आणि दानधर्म केल्याशिवाय मरणोत्तर चांगली गती मिळत नाही, अशी आत्याची श्रद्धा असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांची नि अतिथींची वर्दळ सारखी चालू असते. अन तुम्ही इतक्या दूर नागपूरला वकिली करता? छे, मी कुठेच वकिली करीत नाही. मी नेहमी शांतीपूरलाच असतो. नागपूरला मेहुण्याकडे बहिणीचा पाहुणचार घेण्यासाठी आलो आहे. आमच्या शेजारीच युवक मंडळाची कचेरी असल्यामुळे तिथल्या बऱ्याच जणांची ओळख झाली. ही श्रमदान शिबिराची कल्पना मला नवीन वाटल्यामुळे मी मुद्दाम आलो. मग काही फायदा झाला का? खूपच फायदा झाला. विविध प्रकारची पद्धतशीर कामे कशी करावी हे कळलं. पण तुमच्या कल्याण मंदिराची कल्पना मला विशेष आवडली. कमाताईंकडून मी त्यासंबंधी सविस्तर माहिती मिळवली आहे. वृंदाने हसून विचारले. शांतीपुरात एखादं कल्याण मंदिर काढणार आहात का? त्याने प्रतिप्रश्न केला. तुमचं काय मत आहे? मी काय मत देणार? पण तुमचं घर सेवाभावी आहे, तेव्हा कल्याण मंदिरासारखी एखादी संस्था तुमच्या गावात काढली तर समाजसेवेचं कार्य तुम्हाला पद्धतशीरपणे नि सर्वव्यापी करता येईल. पण असं कार्य योग्य सहकार्याशिवाय चांगल्या तऱ्हेने चालत नाही. कामाला सुरुवात केली की सहकारी आपोआप मिळतात. तो किंचित स्तब्ध राहिला. मग त्याने म्हटले, बाहेरचे सहकारी हवे तेवढे मिळतील, पण जीवनात आयुष्यभर साथ देणारी? वरून डोक्यावरून आकाशात उडत जाणाऱ्या पक्ष्यांच्या थव्याकडे पाहण्याच्या निमित्ताने त्याने ते वाक्य अर्धवट सोडले. अजून तुम्हाला तशी सापडली नाही का? आतापर्यंत आढळली नव्हती, पण आता सापडली आहे असं वाटतं. पण त्या व्यक्तीला काय वाटतं, तिची आवड पसंती? कमाचे विचलित चित्त आठवून तिने हसत म्हटले, त्या व्यक्तीला सरळ विचारावे. तो समोर पाण्याकडे पाहत स्तब्ध राहिला. त्याच्या मनाचा उडालेला गोंधळ वृंदाला स्पष्ट दिसला. क्षणभराने त्याने म्हटले, तसा धीर होत नाही, पण आज करणार आहे. नाहीतर आयुष्यातली मोठी संधी गमावून बसेन. मी विचारतो, वृंदा, माझ्या आयुष्याची जोडीदारीण, शांतीपूरची भावी जमीनदारीण होणं तुम्हाला आवडेल का? त्याचा आवाज कंपित झाला होता. बैठकीखालचा कातळ निसटून पटकन पाण्याच्या तळाशी गेल्यासारखे वृंदाला वाटले. तिने चमकून कोमलकांतीकडे पाहिले. त्याचे ओठ थरथरत होते. पातळ नाकपुड्यांची वेगाने हालचाल चालली होती. डोळ्यात नेहमी तरळत असलेली आर्तता पराकोटीला पोहोचली होती. त्याच्या मनात आपणाविषयी अशी काही भावना असेल असे चुकून सुद्धा तिला कधी वाटले नव्हते. त्याच्या बोलण्यात वागण्यात सूचकतेने सुद्धा ही भावना तिला कधी दिसून आली नव्हती. तो तिच्याशी मोकळेपणी फारशा गप्पाही मारीत नसे. आपल्या सान्निध्यात तो काहीसा अबोल संकुचित नि अंतर्मुख होऊन बसतो हे तिने पाहिलेले होते. स्थिर नजरेने तिने त्याच्याकडे पाहिले नि स्मित केले.
ते पाहता त्याच्या ओठाची थरथर थांबली, नाकपुड्यांची हालचाल मंदावली. तो हसला नि उल्हसित होऊन त्याने म्हटले, वृंदा, आल्या दिवसापासून तू माझं चित्त वेधून घेतलं आहेस. गेली 4 वर्षे माझ्या बहिणींनी लग्नासाठी माझं डोकं उठवलं आहे. आपापल्या आवडीच्या मुली आणून माझ्या नजरेत भरण्यासाठी त्यांनी आपलं कौशल्य नि कुटील नीती पणाला लावली. पण एकीच्याही बाबतीत माझ्या मनाचा कौल लागेना. वडिलांनी आपल्या मित्राच्या मुलीसाठी मला गळ घातली म्हणून मी चिडून नागपूरला निघून आलोय. म्हटलं, मन जडल्याशिवाय मुलीचा विचार करायचा नाही. इथं तू भेटलीस, तुझी भेट व्हावी म्हणूनच जणू ईश्वराने मला इथं येण्याची प्रेरणा दिली. वृंदा, गेले 3 आठवडे मी तुला रात्रंदिवस पाहत आहे. तू इतका वेळ वृंदा त्याचे बोलणे निमूटपणे ऐकत होती. तिने मध्येच शांतपणे म्हटले, पण एवढं पाहूनही कित्येक सत्य गोष्टी तुम्हाला दिसल्या नाहीत. सत्यासत्यतेची चिकित्सा मला करायची नाही. आवश्यक गोष्टींकडे डोळे झाक करून चालत नाही. तरुण हृदयाला सुखवण्याची शक्ती माझ्यात नाही. स्वतःचे गुण स्वतःला कळत नाहीत. जीवनाविषयी तुम्ही फार उदासीन राहता म्हणून तुम्हाला तसं वाटतं. ती किंचित हसली. तसंही असेल कदाचित. असेल नव्हे, आहेच. कमाताईंच्याकडून वेळोवेळी मी तुमचं जीवनचरित्र जाणून घेतलं. त्यावरून तुमची उदासीन वृत्ती कळली. पण त्याचबरोबर तुमचं असामान्यत्वही माझ्या मनात भरलं. या प्रकारचं असामान्यत्व अद्याप माझ्या पाहण्यात आलेलं नाही. या दुर्मिळतेचा लाभ व्हावा अशी मी इच्छा धरली तर ते खचित अनुचित होणार नाही. तुमचं जीवन सुखी करण्याचं भाग्य मला लाभणार नाही का? तिने अविचलित मनाने संथ स्वरात म्हटले. भाग्य दुर्भाग्य हे ईश्वराधीन आहे. पराभवाच्या भीतीने त्याने जोरात ठासून म्हटले. प्रत्येक गोष्ट ईश्वरावर ढकलणं ही निराशावादाची परमावधी आहे. या अशा एकाकी जीवनात कुणाचा तरी आधार असावा असं तुम्हाला कधी वाटत नाही का? इतका वेळ वृंदा समोर खाली नदीच्या संथ पात्राकडे नजर लावून बसली होती. तिने नजर वर उचलली आणि त्याच्यावर स्थिरावून म्हटले, वाटतं, आपणाला जीवनात आधार असावा असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. पण तो आधार लहानपणी मात्यापित्याचा, तरुणपणी पतीचा आणि प्रौढपणी मुलाचा असावा असं तिला वाटतं. हे 3 आधार मिळाले की तिचं जीवन सुख समृद्ध होतं. माझ्या जीवनात पहिले 2 आधार येऊन गेले आहेत. त्याने चाचरत म्हटले, पण बालविधवेला पतीचा आधार? जीवनातून व्यक्ती गेली तरी निष्ठेचा आधार कायम राहतो. त्या निष्ठेनं माझं जीवन व्यापलेलं आहे. दुसऱ्या कुणाविषयीही माझ्या हृदयात यापुढे त्या प्रकारची प्रीतिभावना उद्भवणं शक्य नाही. माझ्या मनाने प्रौढत्वाची सीमा गाठलेली आहे आणि या प्रौढ मनाला आता यापुढे पुत्राचा आधार हवा आहे. त्या दृष्टीने मी सदोदित तुमच्याकडे पाहीन. तुम्ही समजता तसं माझं जीवन दुःखी नाही. दुःखात सुख निर्माण करण्याची विचारशक्ती ज्याच्याजवळ आहे तो जीवनाकडे आशावादी दृष्टीनेच बघतो. आंघोळीला उतरण्याच्या तयारीने तिने बाजूला ठेवलेले कपडे उचलले नि म्हटले, कोमल बाबू, भावनांचा आवेग म्हणजे प्रेम नव्हे. भावनांच्या लाटांवर बांधलेलं प्रेमाचं मंदिर टिकत नाही. बोलता बोलता समोर तिचे लक्ष गेले. सूर्य केव्हाच अदृश्य झाला होता. पश्चिम क्षितिजावरचा पसरलेला तांबूस रंगही आता फिका होत चालला होता. कोमलकांती अवनत मुखाने गुपचूप बसला होता. पण तो मनाशी म्हणत होता, पतीचं मुखदर्शनही न झालेल्या या बालविधवेच्या जीवनात एवढी पतिनिष्ठा, व्रतस्थ संन्यासिनीची कठोर वृत्ती, ही निष्ठा, ही प्रखरता. तेवढ्यात वृंदाचे मृदू स्वरातले शब्द त्याच्या कानी आले. कोमल बाबू, अद्याप माझी आंघोळ व्हायची आहे. तुम्ही जा आता. भानावर येऊन तो झटकन उठला आणि अवनत मस्तकाने कातळ उतरून वाड्याच्या दिशेने दरड चढू लागला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ती थोडा वेळ तशीच बसून राहिली आणि मग आंघोळीसाठी पात्रात उतरली. ती मुक्कामावर परत आली तेव्हा अंधार पडला होता. सुशीलाबाई गावातल्या 2 मुलींच्या मदतीने दाराबाहेर ओट्याच्या कट्ट्यावर पणत्यांची ओळ मांडीत होत्या. नोकर दालनातून कंदील ठेवीत होता. तिला पाहताच सुशीलाबाईंनी म्हटले, किती वेळ लावलास ग हा? आता या मुलींना तुला बघायला पाठवणार होते. पाण्यात उतरलं की बाहेर पडू नयेसच वाटतं. तिच्या हातातले धुण्याचे पिळे एका मुलीने घेतले नि वाळत घालण्यासाठी ती आत गेली. वृंदा तिथेच ओट्याच्या पायरीवर बसली. सुशीलाबाईंनी काहीशा आश्चर्याने म्हटले, वृंदा, कोमल बाबू आज दुपारी घरीच होते. डोकं दुखत होतं म्हणून दुपारपासून झोपून होते आणि थोड्या वेळापूर्वी एकाएकी नागपूरला निघून गेले. बाहेर दाटत चाललेल्या अंधाराकडे पाहत तिने म्हटले, निघून गेले? आत्ता यावेळी?
यावेळी अर्धा रस्ता चालून बोरगावाजवळ पोहोचले असतील. ते म्हणाले, बोरगावाहून अमरावतीकडे 7:30ला बस जाते. बस चुकेल म्हणून इतक्या घाईघाईने निघून गेले की मला बोलायला किंवा काही विचारायला अवधीच राहिला नाही. प्रकृती बिघडली तर या किड्यात पंचाईत होईल या धास्तीने निघून गेले असावेत. शक्य आहे, एवढं म्हणून वृंदा उठली नि आत निघून गेली. वृंदा या कादंबरीचा 27वा भाग इथे संपला. आज मी वाचलेला हा भाग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. लाईक केल्यानंतर हाईप करायला सुद्धा अजिबात विसरू नका. आणि हो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल आयकॉनही दाबा, ज्यामुळे माझे येणारे नवीन नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला ऐकायला मिळतील. आता आपण पुन्हा भेटू याच कादंबरीच्या 28व्या म्हणजे शेवटच्या भागामध्ये. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते. धन्यवाद.